वसा जनसेवेचा. डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम हिवरा साबळे फाट्यावर 20 जूनच्या दुपारी 3:30 वाजता दरम्यान मेहकरकडून डोणगावकडे येणारे मालवाहू वाहनमध्ये असलेले लोखंडी अँगल क्रुझरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये काही वराडी जखमी झाले. डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम हिवरा साबळे फाट्याजवळ मुंबई नागपूर राज्य महामार्गावर 21 जूनच्या दुपारी 3:30 वाजता दरम्यान मेहकरकडून डोणगावकडे मालवाहू वाहन MH47Y 3976 तर डोणगावकडून मेहकरकडे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रुझर वाहन MH37AH 2722 समोरासमोर धडक झाली. छोट्या मालवाहू वाहनांमध्ये 20 ते 25 फुटी अँगल घेऊन चालले होते. विशेष म्हणजे दोन्ही बाजूने 6 ते 7 फूट अँगल बाहेर निघालेले, ज्याला पाहूनच अंगावर काटा येतो असे हे अँगल घेऊन जाणारे वाहन क्रुझर समोर येऊन धडकले, ज्यामध्ये लग्नासाठी वऱ्हाड चाललेले होते. यात समोरच्या बाजूला महिला सुद्धा बसलेल्या होत्या. या अपघातामध्ये महिला व लहान लेकरं अपघातग्रस्त झाले. पाहणाऱ्यांनी अपघाताची स्थिती पाहता अंगावर शहारे आले. अशा प्रकारे जोगीनी वाहतूक कितपत योग्य आहे? 10 फुटी गाडी व त्यात 25 फुटी अँगल याची वाहतूक कोणत्या नियमाने सुरू होती? यावर परिवहन विभागाने कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले होते, ज्यांनी त्या ठिकाणी बचाव कार्य केले. मात्र या जीवघेण्या अपघातावर कोणत्याच प्रकारे कारवाई झालेली नाही. अपघातामधील जखमी महिलांवर यांना मेहकर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले. एकीकडे वाहनातून गज किंवा पाईप अशा प्रकारे जीवघेणे साहित्य याची वाहतूक वाहनाची लांबी जेवढी आहे तेवढीच करता येते. मात्र 10 फुटी वाहनातून 25 फुटाचे अँगल वाहून नेणे कितपत योग्य आहे? अशा वाहनांवर परिवहन विभागाने कारवाई करणे गरजेचे असून पोलिसांना सुद्धा अशा वाहनांवर कारवाई संबंधी सूचना पोलीस विभागाने व परिवाराला देणे गरजेचे आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.